यामध्ये सर्वप्रथम माननीय झुंपाय साहेब, निकेतन कदम साहेब यांनी आदेश दिले होते दोन्ही ACP साहेबांना की त्यांनी त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये सर्व पोलीस स्टेशनचे स्टाफ घेऊन एखादा एरिया एनमार्क करून त्याच्यामध्ये कोम्बिंग ऑपरेशन आणि विजिबल पोलिसिंग पेट्रोलिंग करा असे त्यांनी आदेश दिले होते। त्याप्रमाणे जरीपटका पोलीस स्टेशन विभागाचे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यवीर बंदिवान साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जरीपटका पोलीस स्टेशनच्या लुंबिनी नगर भागामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करण्याचं ठरवण्यात आलं होतं। त्याप्रमाणे जरीपटका, कोराडी, कपिलनगर, यशोधरनगरकडूनही स्टाफ मागवण्यात आला होता। त्या लुंबिनी नगरमध्ये असलेले रेकॉर्डवरचे किंवा नटोरियस क्रिमिनल्स असलेले अशा लोकांची आम्ही यादी तयार केली होती। पोलिसिंग पेट्रोलिंग दरम्यान आम्ही त्यांची घरं सर्च केली। त्यापैकी भावेश मेश्राम हा रेकॉर्डवरच्या आरोपीचा आम्ही घर सर्च केला असता त्याच्या टेरेसवरती आम्हाला एक तलवार, 2 चॉपर आणि 2 चाकू असे 5 शस्त्र मिळून आले होते। त्यावेळेला भावेश मेश्राम हा घरी नव्हता, परंतु त्याचा भाऊ रुद्र मेश्राम हा मायनर मुलगा हा तिथे होता। आम्ही त्याच्या आणि भावेश मेश्रामवरती दोघांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। भावेश मेश्राम अजून फरार आहे, त्याचा शोध घेणं चालू आहे। विजिबल पोलिसिंगची सूचना या मान्य DCP साहेबांनी दिल्या होत्या, ज्याच्यामुळे विजिबल पोलिसिंगमुळे त्या भागामधील नटोरियस किंवा क्रिमिनल रेकॉर्ड असलेल्या व्यक्तींवरती वर्चस्व राहील आणि तिथल्या नागरिक हे भयमुक्त प्रकारे राहू शकतील आणि त्यांचा पोलीस तिथे आहे याच्यावरती विश्वास पडेल। यासाठी ही संकल्पना लागवण्यात आली होती आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे आणि कारवाईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्र मिळाले, त्याला यश देखील आल्यामुळे लुंबिनी नगरच्या नागरिकांमध्ये देखील समाधान व्यक्त करण्यात येत आहे की पोलिसांनी काहीतरी कारवाई केलेली आहे।